आपलं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, परंतु बऱ्याच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे की त्यांच्या वेतनामध्ये त्रुटी आहे आणि त्याच त्रुटी दूर करण्यासंदर्भात राज्य शासनाने एक समिती गठीत केलेली आहे आणि त्याच समितीच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आता समोर आलेलं आहे। काय ते संपूर्ण पत्र आहे, कशा पद्धतीनं कोणत्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या पत्राचा फायदा होऊन त्यांच्या वेतन त्रुटी दूर होणार आहे, या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, परंतु बऱ्याच विभागातील बऱ्याच कॅडरच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी असल्याचं जाणवल्यानंतर राज्य शासनानं त्या त्रुटी दूर करण्यासाठी समिती गठीत केलेली आहे आणि या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर आता बऱ्याच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा होऊन त्यांच्या वेतनामध्ये वाढ झालेली आहे। परंतु त्यानंतरही सुद्धा बरेच असे राज्य सरकारी कर्मचारी आहेत, बरेच असे कॅडर आहेत ज्यांच्या वेतनामध्ये त्रुटी आहे असं त्या कर्मचाऱ्यांना वाटतं आहे किंवा त्यांच्या संघटनांना वाटतं आहे। त्यामुळे राज्य शासनानं जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीला त्यांचा अहवाल सादर करण्यासाठी 6 महिन्याचा अवधी दिलेला आहे। परंतु बऱ्याच असे राज्य सरकारी कर्मचारी आहेत, बरेच असे त्यांचे विभाग आहेत, त्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी शासनाकडे विनंती केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे जे काही कक्ष अधिकारी आहे त्यांचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र 31/5/2024 रोजी निर्गमित झालेलं आहे आणि ज्यामध्ये सूचना अशा करण्यात आलेल्या आहे की जर ज्या विभागातील कर्मचारी आहेत त्यांच्या जर वेतनात काही त्रुटी असतील तर त्या संदर्भातले प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यासाठी याआधी 15 मे 2024 ही मुदत होती, परंतु बरेच कर्मचारी हे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 31 मे 2024 पर्यंत मुदतवाढ दिली होती। अद्यापही बऱ्याच विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्रुटी आहेत, परंतु त्यांचे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर न झाल्याने आता 10 जून 2024 ही अंतिम मुदतवाढ आता देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण ज्या विभागात कार्यरत आहात, आपल्या जर वेतनामध्ये त्रुटी आहे असं आपल्याला वाटत असेल तर त्या संदर्भातलं निवेदन देऊन, त्या संदर्भातली माहिती देऊन आपण आपल्या विभाग प्रमुखांना कळवायचं आहे आणि त्यानंतरचा जो प्रस्ताव आहे त्यांना तो 10 जून 2024 पर्यंत वित्त विभागाकडे सादर करायचं आहे, असं हे महत्त्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे। निश्चितच ही माहिती आपणास आवडली असेल। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।